नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी गन पावडर बनवून दाखवणार आहे। ही गन पावडर तुम्ही इडली सोबत, डोसा सोबत खाऊ शकता। खूप जणांच्या कमेंट होत्या अशा, तर त्यासाठी मी दाखवत आहे। त्यासाठी बघा आपल्याला साहित्य काय पाहिजे। अर्धी वाटी घेतलेली आहे चण्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, 1 चमचा तुरीची डाळ आणि 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहे। साहित्य बघा ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे आणि डाळी कुठल्या पण वाटीने तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता। डाळी तर सगळ्या म्हणजे वाट्या तर तुमच्याकडे सेम प्रकारच्या असू शकतात। पॅन ठेवलाय बघा गरम करायला आणि ह्या डाळी सगळ्या मी ओल्या फडक्याने पुसून घेतलेल्या आहेत। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला पहिले हे 2 मिनिटं भाजून घ्यायचं। 2 मिनिटं बघा मी मीडियम गॅसवर एकसारखं हे हलवून भाजून घेतलेली आहे। ही काय अजून भाजलेली नाहीये। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे 1 चमचा तेल आणि ह्याला चांगला गोल्डन कलर येतोवर आपल्याला भाजून घ्यायचं बरं का। एकसारखं हलवून एकदा छान सुगंध येतो का ना डाळ भाजत आल्यानंतर। आणि ही जी आपण जी दाखवणार आहे ना, तर ही तुम्ही इडली सोबत, डोसा सोबत खाऊ शकता। खूप छान लागते, एकदा जरूर करून बघा। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे, छान असा कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे सफेद तीळ। गॅस करणार आहे खालून बंद, कारण आपली कढई गरम आहे, जे आपला पॅन आहे हा गरम आहे आणि डाळी पण गरम आहेत, तर आपले सफेद तीळ लगेच भाजले जातात। त्यासाठी गॅस बंद करायचा आणि 1 मिनिटभर ह्याच्यात परतत राहायचं। गॅस बंद केल्यानंतर बघा एकसारखं मी हलवत आलेलं आहे आणि आपले सफेद तीळ बघा मस्त असे भाजले गेलेले आहेत, तडतड आवाज येतोय। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ह्याला थंड होऊन देऊया आपण। पॅन ठेवलाय बघा परत गरम करायला आणि त्याच्यामध्ये बघा लवंगी मिरची, काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची घेतलेली आहे। 2च घेतल्यात बरं का, काश्मीरी 2 घेतलेल्या आहेत आणि ह्या लवंगी मिरच्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त मिरच्या करू शकता। आता ह्याला काय करणार आहे, पहिले 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे। 1 मिनिटभर बघा मी चांगलं भाजून घेतलेलं असं दिसत असेल बघा, डाग पडस्तोवर असे भाजलेले आहेत। वाटलं तर थोडंसं तेलाची धार जरी टाकली तरी तुम्ही चालू शकते। आता ह्याच्यामध्ये बघा कढीपत्ता धुवून मी पुसून घेतलेला 1 मुठभर घेतलेला आहे। आता हा पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा मी कुरकुरीत घेतलेलं आहे भाजून। ह्याच्यात थोडंसं जरी तुम्ही तेल टाकून जरी भाजून घेतलं तरी पण चालू शकते। पण मोकळ्या कढईमध्ये बघा हा पुसलेला असल्यामुळे कढीपत्ता एकदम कडक कुरकुरीत झालेला आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला 1 लिंबाच्या आकाराची चिंच। गॅस करणार आहे आता मी बंद। प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। आता हे थंड होऊन द्यायचे बरं का। आता हे तर पूर्ण थंड झालेलं आहे, तर ह्याला काय करायचं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात बघा मी काढून घेतलेलं आहे। पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि आपल्याला ह्याला एकदम बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक करायचं। आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं झालेलं आहे। कलर बघा किती मस्त आलेला आहे। डाळ किती बी केली तर चांगली भाजून घ्यायची गोल्डन कलरवर। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आता मिरची टाकून घेणार आहे। मिरची, कढीपत्ता, चिंच आणि हे पण मी बारीक करून घेणार आहे। बारीक करून घेतले बघा, मस्त असं एकदम बारीक झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे छोटा अर्धा चमचा हिंग पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि आता ह्याच्यामध्येच मी ही आपण जे डाळी बारीक करून घेतले होते ना, हे टाकून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यात बघा मी काढून घेतलेलं आहे। तुम्ही खाली जरी मिक्स केलं तरी चालेल, पण एकदा मी मिक्सरला असं फिरवून घेणार आहे फक्त। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। खाली जरी मिक्स केलं तरी पण चालू शकते, पण असं एकदा जर फिरवून घेतलं का नाही की मस्त असं मिक्स होतं। ह्याच्यामध्ये तुम्ही काश्मीरी मिरची पावडर जर जास्त टाकली का नाही तर कलर एकदम मस्त असं लाल भडक असा येईल। तिखटाप्रमाणे मिरच्या टाका, कारण लवंगी मिरची वगैरे तिखट जास्त असते, जसं आवडेल तसं। म्हणजे कलरसाठी जर पाहिजे असेल का एकदम लाल, तर काश्मीरी मिरची जरूर टाका तुम्ही। मस्त असे झालेली आहे बघा चटणी। तुम्हाला मी काढून दाखवते प्लेटमध्ये। खूप लोकांच्या अशा कमेंट होत्या दाखवा, तर बघा अशा पद्धतीत झालेली आहे। करून बघा एकदा, झटपट असे होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।